डीप स्क्वेअर डीप मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफ त्याचसोबत पॉइंट एक्स्ट्रा कव्हर कव्हर्स आणि मिड ऑफ लेट द बॅटल बिगिन्स सुमेध पहिला चेंडू बिरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार षटकार 6 धावा वाह कशा प्रकारची सुरुवात करायला हवी त्याचं ज्वलंत उदाहरण शुभेच्छा माध्यमातून पाहायला मिळतो मित्रांनो आउटसाइडचा चेंडू होता पूर्णपणे झोकून दिला बॉडीला आणि चेंडूला भिरकावून दिले सीमारेषा पार षटकार नक्कीच मुनावर आक्रमण मुनावर प्रहार केला प्रतिहल्ला केला कशा प्रकारे कमबॅक करणार मुनावर ओव्हरपिच चेंडू होता आता मात्र लेंथ मध्ये बदल करणार का काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार तर कोण हरणार नक्कीच 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे मित्रांनो इकडून 5 तर इकडून 6 पुन्हा एकदा मुनावर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस चेंडूला नक्कीच फेकून दिले नक्कीच पंचांचा निर्णय पंच अरे अंपायर करतील पाहिजे तर पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे चेक करतात पंच थर्ड अंपायर चेक करतात मित्रांनो आपण कोणत्याही प्रकारचा घोळ करायचा नाहीये पंचांकडे ऑब्विसिटी आहे डाऊटफुल चेक करणार कारण आपण जेवढे खेळतो त्यापेक्षा जास्त मॅच ते अंपायरिंग करतात सो ते चेक करणार आपण कोणत्याही प्रकारचा घोळ करू नका कारण रिव्ह्यू हा फक्त पंचांच्या माध्यमातून बघायला मिळेल पंच ही एकच धाव आहे ही एकच धाव आहे 7 धावा धाव फलकावर लागल्यात आता मात्र सौरभ मांडवकर मॅन इन फॉर्म समोर असेल तो मुनावर शेख यावेळेस सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला नक्कीच निर्धाव चेंडू टाकतो मुनावर आपण पाहतोय की सौरभ मांडवकर थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय मित्रांनो 3 चेंडूत 7 धावा झाल्या 3 चेंडूंचा खेळ बाकी किती धावा होणार काय घडणार काय बिघडणार पहिली सुपर ओव्हर बघायला मिळते सौरभ मांडवकर ठोकतोय चेंडू जातोय सरळ मिडविकेट सीमारेषा पार षटकार तो आला तो थांबला त्याने बघितलं आणि चेंडूला फेकून दिले ते सरळ मिडविकेट सीमारेषा पार षटकार धावसंख्या 6 ने मुसंडी मारते धावसंख्या झाली होती 13 धावा धाव फलकावर लागल्यात नक्की ज्या मुनावर शेखने आजच्या दिवसात आपल्या गोलंदाजीने आपल्याला प्रभावित केलं होतं नक्कीच पहिल्या सामन्यात 6 धावा दुसऱ्या सामन्यात 4 धावा तिसऱ्या सामन्यात 4 धावा नक्कीच पण आता मात्र सुपर ओव्हर मध्ये त्याच्यावर हावी होत आहेत पूर्णपणे 4 चेंडू मागे 13 धावा कुठल्या गेल्या व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग बाय सौरभ मांडवकर अँड कंपनी मी म्हणालो होतो तो आला त्याने बघितलं आणि त्याने चेंडूला भिरकावून दिले ते सीमारेषा पार पुन्हा एकदा फटका तर खेचला क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस मात्र फटक्यात नाही आहे वजन फलंदाज सौरभ मांडवकर बॅक टू द पॅव्हेलियन 13 धावा तर लागल्यात शेवटचा चेंडू खेळण्यासाठी निकेश जातोय मैदानात आपण पाहतोय 13 धावा लागल्यात कदाचित प्रमोद दादाच्या धावा पुरेशा असू शकतात सौरभ मांडवकर व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट नक्कीच आता आपण चेंडू ठोकण्याचा प्रयत्न केला होता थोडासा काही फुटाने चेंडू मागे राहिला आणि फलंदाज बाद झालाय शेवटचा चेंडू निकेश ऑन द बॅटिंग मार्क बघायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्ग मुनावर शेख शेवटचा चेंडू मुनावर वर्सेस निकेश काय चेंज करणार कशा पद्धतीने गोलंदाजी करणार
यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू येतो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 3 वाढ. धावसंख्या झाली आहे 14 जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 बॉल 15 धावा 6 चेंडू. नक्कीच अतिशय सुंदर फलंदाजी बघायला मिळाली मित्रांनो. नक्कीच आपण पाहतोय की अंबेपूर संघाचा ताफा खुश आहे कारण शेवटचा चेंडू सुद्धा धाव आले मित्रांनो. निर्धाव नाही गेलाय सो रन मेंटेन झाली आहे. कारण मित्रांनो एक एक धाव नक्कीच महत्वाची असते. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. तर अंबेपूर संघ आपला गोलंदाजाचं नाव पोहोचवायचं आहे. नो डाऊट प्रमोद त्याला टाकणार आहे गोली पण एक पॉसिबिलिटी म्हणून पोहोचवायचं आहे. आणि त्याचसोबत आलाजी संघ आपल्या 3 फलंदाजांची नावं पोहोचवायची आहेत. 2 फलंदाज पाठवून 3रा फलंदाज इथे चेअर मध्ये पाठवायचा आहे. सो यात काही चेंज होणार नाहीये एकदा डिसिजन फायनल केल्यानंतर. नक्कीच आपण पाहतोय तन्वेशजी पोरे इथे आलेले आहेत. आजच्या दिवसात 2 सामने जिंकलेला संघाचा एक पार्टिसिपेशन आहे. त्यासोबत आपण मृणालजी वर्सोकरला सुद्धा बघू शकतो. अतिशय सुंदर फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आज बघायला मिळाली. एक छोटस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर. 3रा फलंदाज जो कोणी असेल 3रा फलंदाज जिकडे जायचा आहे. 3रा फलंदाज जो कोणी असेल 3रा फलंदाज चेअर मध्ये जायचा आहे. तर आपण पाहतोय फलंदाजी मार्गावर जोरीत चालली आहे. जायद बुक बाइंडर त्याचसोबत झैद कादरी आणि 3रा फलंदाज नक्की युसेफ काझीच्या माध्यमातून तितकंच वावगर होतं मित्रांनो. हेच जाणार होते. नक्कीच मला तितकंच थोड्या क्षणासाठी वाजलं होतं की मजर बालदार हे सुद्धा जाऊ शकतात पण आता मात्र यंगस्टरवर पूर्णपणे मॅच झोपवलेली आहे. 6 चेंडू 15 धावा. प्रमोद पाटील बॉलिंग माग. नक्कीच एक 40+ खेळाडू आहे मित्रांनो. कित्येक वर्ष ज्याने अलिबाग क्रिकेट गाजवून सोडलं. कित्येक वर्ष ज्याने पेसारीचं क्रिकेट गाजवून ठेवलं असा खेळाडू प्रमोद पाटील. नक्कीच एक राऊंड ऑफ गोलंदाज आहे. वेगाची भाषा बोलतो. असं नक्कीच असं वाटतं की गार्डन मध्ये जॉगिंग लागलेला खेळाडू आहे मित्रांनो. अशा पद्धतीचा स्मूथ रनअप आहे पण जो गोलंदाजाचा वेग आहे ना एक भन्नाट वेगाची गोलंदाजी करते. यावेळेस मी म्हणालो होतो भन्नाट वेगाची गोलंदाजी आणि यावेळेस मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातात. डिक्लेअर समोर जात होता पण एक सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं मित्रांनो. 1 धाव वाचवली आहे. धावसंख्येत कोणती वाढ नाही. धावसंख्या झालेली आहे ती 0 धावा. 5 चेंडू 15 धावा. 15 धावा 5 चेंडू. ज्या धावा चेस करताना अंबेपूर संघाला हव्या होत्या त्याच धावा डिफेंड चेस करताना आता अलजीज संघाला हव्या आहेत. ज्या धावा अदनानने खर्च केला त्या धावा प्रमोदला रोखायच्या आहेत मित्रांनो. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. चेंडूला भिरकावून दिले पण चेंडू मागे सौरभ मांडवकर. फलंदाज जायद बॅक टू द पवेलियन. फुल टॉस चेंडू होता मित्रांनो. नक्कीच लॉलीपॉप चेंडू होता पण त्यांनी भेट स्वीकारली नाहीये. चेंडूला चुकीच्या डिरेक्शन मध्ये खेळलं आणि फलंदाज जायद बुकबाइंडर बॅक टू द पवेलियन. पहिला आदरा 0 धावसंख्येत 4 चेंडू 15 धावा आणि शेवटची विकेट. 4 चेंडू 15 धावा हेच समीकरण होतं मित्रांनो. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 4 चेंडू 15 धावा पण तिथे मात्र कारनामा झाला होता सुमेशच्या माध्यमातून. आपण पाहतोय
फटका तर खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न होत नाहीये. आता मात्र 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑफला 2 चेंडू बघायला मिळतोय. जिथे सामना होता तिथेच येऊन ठेपलाय. 2 चेंडू 13 धावा. जर 2 षटकार मारले तर पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार बघायला मिळेल मित्रांनो. पुन्हा एकदा सुपर ओव्हर बघायला मिळणार का? जे कारनामा सुमेधने केला तो कारनामा युसेफ करणार का? 2 चेंडू 13 धावा, 13 धावा आणि 2 चेंडू. फटका तर खेचलाय, फटका जातोय सरळ. यष्टीरक्षकाकडे 1 धाव मिळेल. आता मात्र 1 चेंडू 11 धावा. सामन्यामध्ये पूर्ण औपचारिकता शिल्लक आहे. जर एक फेअर डिलिव्हरी आली तर या स्पर्धेतील पहिला बक्षीस पात्र. 1 चेंडू 12 धावा, 1 फेअर डिलिव्हरी आणि 1 फेअर डिलिव्हरी जर आली तर नक्कीच पहिला बक्षीस पात्र संघ होऊ शकतो एसपी सुपर प्लेयर संबेपूर. 1 चेंडू 12 धावांची गरज. प्रमोद ऑन द बॉलिंग मार्क आणि सबमरीन डिलिव्हरी. एसपी सुपर प्लेयर संबेपूर संघ नक्कीच थोडासा वेट करावा लागेल आपल्याला. इट्स अ वाईट डिलिव्हरी, वाईट +1. आता मात्र 1 चेंडू 10 धावांची गरज. मित्रांनो कधी राजा कधी रंक हे क्रिकेट आहे मित्रांनो. अंपायरचं डिसिजन फायनल असेल, अंपायरचं डिसिजन फायनल असेल. 1 चेंडू 10 धावांची गरज. क्रिकेट आहे मित्रांनो, कधी राजा कधी रंक बनवून सोडतो. कारण की आपण बघितलं होतं की मागच्या वर्षात वडवलीच्या मैदानात एक सामना झाला होता. योगेश पेंडकरचा संघाला 1 चेंडू 13 धावांची गरज होती आणि तो सामना सुद्धा जिंकवून काढला होता. आता मात्र 1 चेंडू 10 धावांची गरज आहे. फटका तर खेचलाय, फटक्यात कमी पडले वजन आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन आणि अंबेपूर संघ या स्पर्धेचा पहिला बक्षीस पात्र संघ ठरतोय. नक्कीच आपण पाहतोय की आता झालेला सामना नक्कीच आपण पाहिलं की सुपर ओव्हरचा थरार रंगला. कुबेर 11 अलिबाग आयोजित माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषकाची पहिल्या दिवसात क्वालिफायरचा सामना होता. त्याच्यात पहिली सुपर ओव्हर बघायला मिळाली मित्रांनो. नक्कीच अलिबाग क्रिकेटलाही बऱ्याच वर्षांनी एक सुपर ओव्हर बघायला मिळाली असेल. कारण की अलिबाग क्रिकेटमध्ये आधुनिक नियम आहेत, कंपल्सरीचे. अलिबाग क्रिकेटमध्ये आधुनिक नियम आहेत ते टॉस